इंग्रजी भाषा माहितीसह शिका सहज या व्हिडिओमध्ये तुम्हाला इंग्रजी भाषेची माहिती तसेच सहजपणे इंग्रजी भाषा शिकवली जाईल. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, एखादी गोष्ट शिकायची असेल तर तिची माहिती आधीपासून असलेली बरी नाही का? तेव्हा चला तर मग आपण इंग्लिश भाषेची माहिती घेऊयात, अगदी इतिहास कालापासून, अगदी सुरुवातीपासून. मित्रांनो, फार वर्षांपूर्वी म्हणजे येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या पूर्वी या जगावर, जवळपास संपूर्ण जगावर रोम साम्राज्याने राज्य केले होते. आपण म्हणतो इंग्रजी भाषा इंग्रजांची म्हणजे ब्रिटनमध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांची. हे ब्रिटन रोम साम्राज्याचाच एक भाग होता आणि या रोम साम्राज्याची प्रमुख भाषा ही लॅटिन होती. कोणती होती? लॅटिन. म्हणजेच ब्रिटनमध्ये वास्तव्य करणारे देखील लोक लॅटिन ही भाषा वापरत असत. तर या रोम साम्राज्याने जवळपास हजारो वर्ष राज्य केले होते, त्यामुळे लॅटिन ही भाषा प्रामुख्याची होती. कालांतराने इतर देशांनी देखील व्यापार, युद्ध, सत्ता स्थापन या हेतूने या ठिकाणी राज्य प्रस्थापित केले. तेव्हा त्याही देशांची भाषा ही लॅटिन भाषेमध्ये समाविष्ट झाली आणि एक नवीन भाषा निर्माण झाली. तर यामध्ये लॅटिन 30%, फ्रेंच 30%, जर्मनी 25%, ग्रीक 10%, इतर भाषा 6% आणि नवीन नावे 4% आहेत. म्हणजेच आज जी इंग्रजी भाषा आहे त्यामध्ये बरेचसे शब्द हे इतर भाषांमधून आलेल्या शब्दांपैकी एक आहेत. तर मग आवडली ना माहिती? अशीच काही इंटरेस्टिंग माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आता आपण इंग्लिश भाषा प्रॅक्टिकली शिकूया. तेव्हा चला पेन आणि वही घ्या आणि सुरू करा इंग्लिश भाषा शिकायला. इंग्रजी भाषा शिकण्याआधी आपण त्यातील मूळाक्षरांची ओळख करून घेऊया. तर चला लेटर्स आणि अल्फाबेट बघूयात. इंग्रजी भाषा शिकताना 2 प्रकारची लेटर्स आपल्याला इंग्रजी भाषेमध्ये दिसतात. यामध्ये एक आहे कॅपिटल लेटर्स आणि दुसरं आहे स्मॉल लेटर्स. कॅपिटल लेटर्सला अप्पर केस लेटर्स असंही म्हणतात आणि स्मॉल लेटर्सला लोअर केस लेटर असं म्हणतात. इंग्रजी भाषेमध्ये हे कॅपिटल लेटर्स जी असतात ती ठळक अशा मोठ्या अक्षरांनी दाखवतात, तर स्मॉल लेटर्स अशा छोट्या अक्षरामध्ये दाखवतात. इंग्रजी भाषेमध्ये एकूण 26 लेटर्स आहेत. किती आहेत? 26 लेटर्स आहेत आणि ही सर्व 26 लेटर्स मिळून एक अल्फाबेट तयार होतो, म्हणजेच एक वर्णमाला तयार होते. या ठिकाणी मी कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर हे दोन्हीही दाखविलेले आहेत. तुम्हा सर्वांना ABCD येत असेल तरीसुद्धा तुम्ही माझ्या मागे म्हणा. कॅपिटल लेटर A, स्मॉल a, कॅपिटल B, स्मॉल b, कॅपिटल C, स्मॉल c, कॅपिटल D, स्मॉल d, कॅपिटल E, स्मॉल e, कॅपिटल F, स्मॉल f, कॅपिटल G, स्मॉल g, कॅपिटल H, स्मॉल h, कॅपिटल I, स्मॉल I, कॅपिटल J, स्मॉल j, कॅपिटल K, स्मॉल k, कॅपिटल L, स्मॉल l, कॅपिटल M, स्मॉल m, कॅपिटल N, स्मॉल n, कॅपिटल O, स्मॉल o, कॅपिटल P, स्मॉल p, कॅपिटल Q, स्मॉल q, कॅपिटल R, स्मॉल r, कॅपिटल S, स्मॉल s, कॅपिटल T, स्मॉल t, कॅपिटल U, स्मॉल u, कॅपिटल V, स्मॉल v, कॅपिटल W, स्मॉल w, कॅपिटल X, स्मॉल x, कॅपिटल Y, स्मॉल y,
कॅपिटल झेड, स्मॉल झेड. आता या ठिकाणी तुम्ही कॅपिटल आणि स्मॉल अशा दोन्ही प्रकारची ABCD म्हणजेच अल्फाबेट आपण पाहिले. तर ह्या ठिकाणी दोन्ही लेटर्समध्ये त्या लेटर्सचा उच्चार मात्र एक समान झालेला आहे. तर ही आहे अल्फाबेट इंग्लिश भाषेमधली. आता प्रत्येक लेटरचा उच्चार हा कशा प्रकारे करायचा ते आपण पाहूया. या ठिकाणी इंग्रजी वर्णमालेमध्ये जी लेटर्स येतात त्या प्रत्येकाचा उच्चार इथे मी मराठीमध्ये लिहिलेला आहे, तेव्हा तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि माझ्यासोबत माझ्या मागे म्हणा. इंग्रजी वर्ण A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y आणि Z. तर ही झाली लेटर्स आणि त्यांचे उच्चार, म्हणजे ते कशा पद्धतीने आपण उच्चारायला हवे. काही ठिकाणी तुम्ही बघत असाल हा भाषेचा देखील तिथल्या मदर टंगचा सुद्धा मातृभाषेचा सुद्धा परिणाम असू शकतो, पण काही ठिकाणी लोक याचं प्रोनाउन्सिएशन्स म्हणजे उच्चार वेगळा करतात. उदाहरणार्थ L, M, N आणि Sचा इथं ते एच्या ठिकाणी य हे अक्षर वापरतात, म्हणजेच काय L, M, N, S. तर हा उच्चार अशा प्रकारे न करता L, M, N आणि S असा करावा. तर ही झाली लेटर्स आणि त्यांचे उच्चार. आता एक जस्ट रिकॅप म्हणून काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण पाहूयात. मित्रांनो, कोणत्याही भाषेमध्ये वाक्य ही शब्दांपासून बनलेली असतात आणि शब्द ही अक्षरांपासून बनलेली असतात. त्यामुळे कोणतेही शब्द शिकण्यासाठी आपल्याला आधी लेटर्स आवश्यक आहेत, माहीत असायला हवे, आणि त्यानंतर आपण सेंटेन्स म्हणजेच वाक्य हे व्यवस्थित शिकू शकू. तर एक छोटासा आपण रिकॅप घेऊयात. इंग्लिश भाषेमध्ये लेटर्स एकूण 26 असतात आणि ही 26 लेटर्स मिळून एक अल्फाबेट तयार होतो. इंग्लिश भाषेमध्ये 2 प्रकारची लेटर्स असतात, एक आहे कॅपिटल आणि दुसरा आहे स्मॉल. कॅपिटल लेटर्सचा प्रामुख्याने उपयोग कुठे कुठे होतो, तर कॅपिटल लेटर्स हे वाक्याच्या आरंभी, म्हणजेच एखाद्या वाक्यामध्ये जो पहिला शब्द असतो आणि त्या पहिल्या शब्दाचं पहिलं लेटर हे कॅपिटलमध्ये लिहिलं जातं. दुसरा उपयोग विशेष नामांसाठी. जी विशेष नामं आहेत, उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं, शहराचं किंवा एखाद्या देशाचं असं एखादं विशेष नाम असेल तर त्यासाठी त्या शब्दाचं पहिलं लेटर जे असतं ते कॅपिटल असतं. शब्दांच्या संक्षिप्त रूपांसाठी म्हणजे शॉर्टकटसाठी. तर उदाहरणार्थ डॉक्टर हे जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपण शॉर्टकटमध्ये DR असं लिहितो आणि या ठिकाणी D हा जो असतो तो कॅपिटलमध्ये लिहायचा असतो. म्हणजे शब्दांच्या संक्षिप्त रूपासाठी कॅपिटल लेटर्सचा उपयोग होतो. तर आपण प्रत्येक लेटरचा उच्चार कसा होतो हे पाहिलं, पण त्या लेटरपासून शब्द कसा तयार होतो आणि त्याचा उच्चार कसा हे आता आपण पाहूयात.
आपण पाहिलं की इंग्रजी वर्णामध्ये प्रत्येक लेटरचा एक उच्चार असतो, पण ही लेटर जेव्हा एखाद्या शब्दामध्ये येतात तेव्हा अशा प्रकारचा उच्चार हा करायचा नसतो. त्याचे उच्चार हे वेगळ्या स्वरूपाचे असतात. मी तुम्हाला एक उदाहरणावरून समजून सांगते. इथे मी एक स्पेलिंग लिहित आहे. या स्पेलिंगमध्ये हे 3 वेगवेगळे लेटर्स आहेत आणि हे 3 लेटर्स मिळून हे एक अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे. तर इथे आपण नेहमीचा जो उच्चार घेतलाय प्रत्येक लेटरचा तो घेऊन पाहूया का. ANT, पण हे काही शब्द झाला नाही, हे याचं स्पेलिंग झालं आहे. पण ANT याचा उच्चार हा अँट होतो. आता हा कशा प्रकारे ते आपण पाहूया. तर या ठिकाणी मी प्रत्येक लेटरचं उच्चार कसा करायचा हे दिलेलं आहे. पण जेव्हा हे लेटर एखाद्या शब्दामध्ये गुंफल्या जातं किंवा एका शब्दामध्ये येतं तेव्हा काय होतं याचा उच्चार हे बघूया. आता इथं बी लेटर आहे. मी ए सोडून देते. ते का सोडून देते हे मी नंतर सांगते. आपण इथून बी पासून सुरुवात करूया. बी हे याचा उच्चार असा आहे, पण जेव्हा हे शब्दात येतं झालं तर याचा उच्चार हा ब असा करायचा असतो. इथे आहे सी लेटर आहे. इथला उच्चार याचा इथला उच्चार कसा आहे सी आहे, पण सी न घेता याचा उच्चार फक्त आपण स असा करायचा आहे. सीचाच आणखीन एक उच्चार आहे, तो आहे क. डी, ड. काही शब्द तुम्हाला काही लेटर्स जे उच्चार असतात शब्दातील उच्चार हे तुम्हाला पाठ करावे लागतील, पण काही जास्त नाही. ई मी सोडून देते. एफ, एफचा उच्चार इथं तुम्हाला फ असा करायचा आहे. जी चा उच्चार इथं तुम्हाला ज किंवा ग असा करायचा आहे. एच, एचचा उच्चार इथं तुम्हाला ह हा करायचा आहे. इथं एचचा उच्चार च नाही, इथं त्याचा उच्चार ह आहे, हे तुम्हाला पाठ करायला हवं. एचचा उच्चार शब्दांमध्ये ह असा करायचा. आयचा उच्चार सोडून देते. जेचा उच्चार ज. के, केचा उच्चार क. एल, एलचा उच्चार ल. एमचा उच्चार म. एनचा उच्चार न. ओ सोडून देते. पीचा उच्चार प. क्यूचा उच्चार इथं क्यू असं आपण लिहिलेलं आहे, तर शब्दामध्ये क्यूचा उच्चार क्व. आरचा उच्चार र. एसचा उच्चार स. टीचा उच्चार ट. यू सोडून देते. व्हीचा उच्चार व किंवा व. डब्ल्यूचा उच्चार व. एक्सचा उच्चार इथं एक्स असा आहे, याचा उच्चार हा स काही ठिकाणी, तर काही ठिकाणी झ. वायचा उच्चार य आणि झेडचा उच्चार झ. तर या प्रकारचे शब्दांमध्ये जेव्हा ही लेटर्स येतात तेव्हा त्यांचा उच्चार या प्रकारे करायचा असतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी काही लेटर्स जी आहेत ती सोडून दिली आहेत. कोणती लेटर सोडली आहे. ए, ई, आय, ओ आणि यू. आपण हे सर्व लेटर जी आहेत ती मी का सोडली आहेत हे आपण पाहूया. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी काही लेटर्सचे उच्चार इथे मेन्शन का केले नाही ते आपण पाहूया. जी लेटर्स मेन्शन केले नाही ती मी या ठिकाणी लिहिती आहे.
कोणते कोणते लेटर्स सोडून देण्यात आले आहे ते आहेत ए, दुसरं आहे ई, त्यानंतर आय, ओ आणि यू. आणि जे मेन्शन केली आणि ज्याचे उच्चार मी सांगितले आहेत ते आपण या साईडला लिहूया. तुम्हाला येत असतील, आठवत असतील तर तुम्ही सांगू शकता. बी, सी, डी, एफ, जी, एच, जे, के, एल, एम, एन, पी, क्यू, आर, एस, टी, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड. टोटल आपण बघूया 26 आहेत का. ही 5 लेटर्स आणि ही 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 अँड 26. ओके. तर या ठिकाणी मी ही AEIOU ही वेगळी केलेली आहेत आणि बाकीची जी आहेत ती वेगळी आहेत. तर AEIOU ह्या 5 लेटरचा इंग्रजी भाषेमध्ये काय महत्त्वाचा रोल आहे, त्याची भूमिका काय आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तेव्हा मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तेव्हा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे जेव्हा पुढचा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच कळेल. तर ठीक आहे, तर आणखीन अशा काही इंटरेस्टिंग माहितीसह आणि आपल्या बेसिक इंग्लिशसह आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत बाय. आणि हो, प्रयत्नांती परमेश्वर, प्रॅक्टिस सोडू नका, कारण प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि सबस्क्राईब अवश्य करा.